श्री गुरुदेव दत्त. एक वाऱ्याची झुळूक आणि मंद चंदनाचा सुगंधाचा दरवळ, अतिशय सुंदर असा स्पर्श जाणवणारा भास, ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी हेच दर्शवत होत्या की श्री दत्तगुरू साक्षात तिथे आलेले आहेत आणि त्यांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे. मंदिराचे लाईट सतत बंद असतात रात्रीच्या वेळेस, परंतु त्या दिवशी मात्र ह्यांच्या भेटीची ओढ. दोघीही जणी तिथे गेल्या, पायरीवर बसल्या, पण पूर्ण रात्रभर लाईट चालू होते. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3:30-4ला जेव्हा मंदिराचा पुजारी आला तेव्हा त्यांनी विचारलं की हे लाईट तुम्ही का लावले? तेव्हा दोघीजणी म्हणाल्या, आम्ही लाईट लावलेच नाही, ते रात्रभर असेच चालू आहेत. आम्ही आलो तेव्हापासून लाईट असेच चालूच आहेत. मंदिराच्या पुजाऱ्याला सुद्धा अतिशय आश्चर्य वाटलं की असं कसं होऊ शकतं. म्हणून त्यांनी इतरत्र चौकशी केली असताही कळलं की रात्रभर लाईट चालू होते. थोडक्यात काय, तुमच्या मनात जर भक्तिभाव असेल, ओढ असेल, तर तुम्हाला तशा गोष्टी आपोआप मिळत जातात. अशीच ही एक कथा 2 मैत्रिणींची. रात्री वाटलं म्हणून मंदिरात गेल्या आणि वाटलं म्हणून ध्यान लावलं. ध्यान लावल्यानंतर इतक्या वेळ ध्यान चाललं, आत्ता संपेल मग संपेल असं करत करत पहाटेचे 3 वाजले तरी ध्यानातले डोळे काही उघडायला तयार नव्हते. असं हे ध्यान, अतिशय सुंदर भास त्या ध्यानात झाला. म्हणूनच म्हटलं, चंदनाचा दरवळ जाणवला, सुगंध जाणवला, वाऱ्याची मंद झुळूक आलेली होती आणि कसं प्रसन्न वाटत होतं. आणि संपूर्ण मंदिराची लाईट अगदी खालच्या पायरीपर्यंत सगळे उघडे होते, चालू होते, कोणीही न लावता. आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये छान सुगंध पसरलेला होता. हे सगळं काय आहे? भक्त हो, यालाच म्हणतात खरी अनुभूती. पूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी खाली त्रिकोणावरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकता येईल. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.